सकाळचा टिफिन आणि आईचा आवडता प्रश्न. आज डब्याला काय देऊ? ब्रॉकली खाण्याचे फायदे जरी खूप असले, पण त्याची चव प्रत्येकालाच आवडेल असं नाही. म्हणूनच आज आपण मुलांचा आवडता मस्त क्रीमी सॉसी पास्ता बनवत आहोत. खाणाऱ्याला कळणारही नाही यामध्ये ब्रॉकली आहे ते. तर उकळत्या पाण्यामध्ये इथं ही ब्रॉकली अशी मी शिजवून घेत आहे. जसं आपण फ्लॉवर चिरून घेतो तशीच इथं ही ब्रॉकली चिरून घेतली आहे. अगदी 5-6 मिनिटातच ही पटकन अशी शिजते. शिजवलेली ब्रॉकली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे पाणी फेकून न देता यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि तेल घालूयात आणि या सेम पाण्यामध्ये आपण पास्ता आणि त्याचसोबत कॉर्न एकत्र शिजवून घेऊयात. गॅसच्या मीडियम फ्लेमवर इथं आपल्याला हे दोन्ही एकत्र छान असं शिजवून घ्यायचं आहे. पास्ता फक्त 80 to 90% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथं अशा पद्धतीने सुरीनी चिरून पास्ता चेक करायचा. आता शिजवलेला पास्ता आणि हे कॉर्न आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. आता सॉस बनवण्यासाठी इथं मिक्सर जारमध्ये मी घेतली आहे शिजवलेली ब्रॉकली सोबत पनीर आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. जसं लागेल तसं थोडंसं दूध घालून एकत्र ह्याची दाटसर प्युरी बनवून घ्यायची आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. बटर करपू नये म्हणून यामध्ये बटर आणि तेल मी एकत्र घेतलं आहे. आवडीनुसार तुम्ही आता वेजीस वापरू शकता. तर यामध्ये कांदा आणि कॅप्सिकम आपण एकत्र बटरमध्ये छान सॉट करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ते काढून घेऊयात. आता सेम गरम कढईमध्ये आपण बनवलेला सॉस घालूयात. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण हा सॉस एकत्र छान असा हलवून घेऊयात. यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही. हळूहळू तुम्ही पाहताल हा सॉस घट्टसर असा बनेल. सॉसला इथं उकळी आली की यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स आणि त्याचसोबत अर्धा चमचा पास्ता मिक्स स्पाइसेस आणि हर्ब्स इथं मी वापरत आहे. एकत्र आपण हे छान मिक्स करून घेऊयात. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर इथं आपण ह्या सॉसमध्ये छान एकत्र असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आपण आता यामध्ये शिजवलेला पास्ता त्याचसोबत कॉर्न, कांदा आणि कॅप्सिकम एकत्र घालून घेऊयात. अगदी अलगद हाताने इथं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथं हा सॉस कमी वाटत असेल किंवा घट्टसर वाटत असेल तर वरून थोडंसं कोमट दूध तुम्ही यामध्ये घालू शकता. आवडीनुसार कमी जास्ती चीज तुम्ही यामध्ये किसून घालू शकता. एकत्र अगदी अलगद हाताने इथं हा पास्ता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. दुपारच्या टिफिनसाठी तुम्ही जर हा पास्ता देणार असाल तर हा पास्ता थोडासा ओलसर ठेवायचा म्हणजे दुपारपर्यंत छान क्रीमी असा तो राहील. चाटून पुसून खाल असा हा पौष्टिक ग्रीन सॉस पास्ता दिसायलाही सुंदर आणि चवीला एक नंबर असा होतो. तर मग एकदा तरी नक्की ट्राय करून पहा.